भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती देशभरात साजरी होणार आहे। दादर चैत्यभूमी येथे मंगळवारी लाखोंच्या संख्येनं अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतील। मात्र पूर्वसंध्येपासूनच चैत्यभूमीवर अनुयायी येण्यास सुरुवात झाली आहे। तसंच विद्युत रोषणाई आणि फुलांनी इथला परिसर सजवला गेला आहे। 6 डिसेंबर या 14 एप्रिल तर त्याच्यामुळे कसं इकडंच दर्शनाला यावं आणि पॉईंट पण चांगले बनवले आहेत। आता डेकोरेशन पण चांगलं करतात यावेळेस आणखी चांगले हे केलेत, त्याच्यामुळं मस्त बघायला दर्शनाला लांबून यायची इच्छा होते एकदम। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी, पाहूयात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती ही राज्यभरच नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळणार आहे। आपण सध्या दादरच्या शिवाजी पार्क येथे आहोत। आपण जिथे पाहू शकता की या ठिकाणी चैत्यभूमीकडे सुद्धा आता जय्यत तयारीला जे आहे ते सुरुवात झाल्याची पाहायला मिळते। आकर्षित रोषणाई सोबतच फुलांनी जे आहे ती सजावट या ठिकाणी चैत्यभूमीला केल्याची पाहायला मिळते। उद्या खरं तर लाखोंच्या संख्येने अनुयायी हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतील आणि यापूर्वीच संडेला आपण पाहिलं तर या ठिकाणी ही जय्यत तयारी जी आहे ते आता या ठिकाणी ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। मात्र यासोबतच जर आपण पाहिलं तर एक आकर्षित अशी विद्युत रोषणाई जी आहे ती खरं तर वरळी ते वांद्रे या सागरी सेतूवरती जे ते केल्याची पाहायला मिळते। आपण पाहिलं तर वरळी ते बांद्रे जो आहे तो हा सागरी किनारपट्टा याच्या खरं तर मध्यस्थी भागेत LED लाईट्सद्वारे विद्युत रोषणाई जी आहे ही करण्यात आल्याची पाहायला मिळते आणि यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यासोबतच चैत्यभूमीचं स्तंभसुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीने खरं तर शिवाजी पार्क या ठिकाणी अनुयायी जे आहे ते मोठ्या संख्येने येतील यांना आकर्षित करण्यासाठी खरं तर हे एकूणच जे आहे ते आधुनिक पद्धतीचे आकर्षित अशी विद्युत रोषणाई द्वारे जे आहे ते या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार जे आहे ते विद्युत रोषणाईद्वारे LED लाईट्स ज्या ते लावण्यात आले। त्यासोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनाच शुभेच्छा अशा सुद्धा आशा त्या ठिकाणी ज्या ते लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हाती घेतलेला फोटोसुद्धा या LED स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकूणच जे आहे ते दादरच्या या शिवाजी पार्क किंवा चैत्यभूमी येथे जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे। त्यासोबतच विद्युत रोषणाईने सुद्धा आता वरळी ते बांद्रे जो तो सिलिंग जो आहे तो या ठिकाणी झळकल्याचा सुद्धा पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्या निमित्तानं मोठी तयारी ही मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे। उद्या येथे प्रचंड जनसागर हा येणार आहे। चैत्यभूमीवर प्रचंड अशी तयारी केलेली आहे। सोबतच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसंच अनुयायांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी सुद्धा विशेष काळजी ही प्रशासनाकडून घेतली गेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा 14 एप्रिलला या ठिकाणी असेल।